विद्यार्थी करतात शाळेच्या स्वच्छतागृहाची सफाई। डिजिटलची दवंडी आणि शाळा अंधारात। आयुक्त साहेब बघा मनपा शाळेत चाललंय काय। शाळेला मद्यपींचा होतोय कायम त्रास। आपण आता जी व्हिडिओ बघत आहात ते आहे महापालिका शाळा क्रमांक 17 गुलमोहर कॉलनी कामगार नगर येथील विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। शाळेतील शौचालय दुर्गंधीयुक्त असून ते कचऱ्याचा ढीग, दारूच्या बाटल्या व तुटलेल्या खिडक्या बेंचने भरलेले आहेत। शाळेतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांनाच स्वच्छतागृह साफ करण्याची वेळ आली आहे। 4थी व 5वीतील विद्यार्थी 3-3 दिवसांच्या चक्रानुसार शौचालय स्वच्छ करत असल्याची माहिती समोर आली आहे। आज का पाणी टाक दररोज करता बसून करताय। आधीपासून म्हणजे जशी शाळा चालू झाली तशी करता का? म्हणजे वर्गात आले तुम्ही लगेच साफसफाई चालू करायला सुरुवात केली? मग सुरुवातीला बाथरूम वगैरे साफ करायला लावताय शाळेचे? कधी केले तुम्ही? आम्ही नाही केले, पहिले ते 5वीचे होते ना 4थीत तेव्हा। आता नाही का? नाही, आता नुसतं पाणी टाकता। कोण टाकतं? तुम्ही? मग कोण साफ करायला येतं ते? साफ करून करतं? 5वीचे मुलं 3 दिवस ते करतात, 3 दिवस आम्ही पाणी टाकतो। साफ करायला कोण होता? 5वीचे। दरम्यान शिक्षकांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही। या प्रकरणाची पाहणी करत भाजप पदाधिकारी महेंद्र शिंदे यांनी लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे। तसेच उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। त्यांनी सकाळी बोलवलं की ओपन स्पेस जो आमचा आहे तो डेव्हलपमेंटसाठी मान्य जे सीमाताई हिरे आहे त्यांना त्या संदर्भात काही आपल्याला तिथे डेव्हलपमेंट करता येईल का, तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आले असता आम्ही बघितलं की बाजूलाच महानगरपालिकेची जी इथं गेल्या 15 वर्षापासून शाळा आहे, तर शाळेतली काही मुलं मागच्या बाथरूममध्ये काही करत होती, ती पाणी घेऊन काही ते स्वच्छ करत होती। तर जाऊन बघितलं तर तिथे लक्षात आलं की ते बाथरूम अक्षरशः वाईट कंडिशनमध्ये आहे, तिथे एवढी दुर्गंधी आहे। आणि त्याचबरोबर शाळेमध्ये आलो, मग शिक्षकांशी बोललो, तिथे लक्षात आलं की बघा इथे ही जी कंडिशन आहे, इथं खिडक्या तुटलेल्या आहे, काही गज बाहेर निघालेले आहे, बेंचेस बॅड कंडिशनमध्ये आहे, त्याचबरोबर इथे लाईटसुद्धा नाही आहे। म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे ती गेल्या 15 वर्षापासून इथे आहे, नाही इथे कुठलीच मुलांना सुविधा नाही, संरक्षण भिंत नाही, वॉल कंपाऊंड नाही, इथे कोणी म्हणजे वॉचमन नाही किंवा मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी। आणि त्याचबरोबर इथे बघितलं असेल पुढे ते पाणी पण लिकेज होतं आहे। आज डेंग्यूचा पूर्ण नाशिक शहरावर किती प्रभाव होता हे आपण सर्वांनी बघितलं आहे। आणि इथं जे पाणी लिकेज आहे, इथे जे पाणी लीक होते, ह्या कुठल्या अधिकारी हे करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर ह्या शाळेला लवकरात लवकर ह्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजे आणि त्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांची मुलं ह्या शाळेत टाकावी ना। इथे कामगारनगर परिसरातील इथे बाजूचे गोरगरिबांचे मुलं येतात, ते इथं शिकतात, त्यांना इथं शिक्षण भेटतंय का ते इथं त्यांचं आरोग्य धोक्यात आहे हे महानगरपालिकेने पाहावं आणि लवकरात लवकर यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू। देखील ठिकाणी काही बाटल्या त्याचबरोबर जेव्हा महानगरपालिकेची शाळा जेव्हा संपते दुपारून इथे मुलं येतात, जे इथं बाजूलाच देशीचं दुकान आहे। आता कलेक्टर साहेबांनी ते देशीची परवाना कसा काय दिला? इथे 25 मीटरलाच देशीचं दुकान आहे आणि त्याचबरोबर तिथली लोक बाटल्या घेऊन इथे येऊन बसतात, इथं दारू पितात आणि सकाळी इथं वर्ग भरतो। ही जर परिस्थिती आपल्या ह्या नाशिक शहरामध्ये अशी असेल तर इथं आयुक्त साहेबांनी इथं लक्ष दिलं पाहिजे
आणि आम्ही आयुक्त साहेबांना लवकरच भेटून या संदर्भात निवेदन देणार आहोत। नाशिक शहरातील सर्व शाळा डिजिटल आहे, मात्र हिची परिस्थिती काय पाहिली आपण? सर्व शाळा डिजिटल आहे, पण इथे तर लाईटच नाही आहे भाऊ। त्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल तर इथे बेंचेसची कंडिशन एकदम वाईट आहे आणि डिजिटल हा खूप लांबचा विषय आहे।